शंकरराव खरात यांची अडाणी नावाची कथा मराठी दर्शन या चॅनलवर उपलब्ध आहे। ही कथा संपताच तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अडाणी नावाची कथा दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही अडाणी ही कथा ऐकू शकता। तत्पूर्वी या कथेला आपण सुरुवात करूयात। ही कथा आहे इयत्ता 6वीच्या जुन्या बालभारती या पुस्तकातील। मित्रांनो, तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा। कथेला सुरुवात करूयात। मला अजूनही तो दिवस आठवतो। कडक ऊन पडलं होतं। त्यात फर्ग्युसन कॉलेजची उघडी बोडकी टेकडी अधिकच भकास दिसत होती। टेकडीवरील गवत करपून ते पांढरट पडलं होतं। मधून मधून काळ्या रंगाचे खडक उठून दिसत होते। त्या घटकेला फर्ग्युसन कॉलेजच्या क्रीडांगणाकडून पायवाटेनं कुणीतरी एक व्यक्ती संथ पावलं टाकत येताना दिसली। टेकडीच्या पायथ्यानं तारेचं कुंपण ओलांडून ती व्यक्ती पुढं आली। तिला पाहताच आमच्या बोर्डिंगमधलं कुणीतरी म्हटलं, "अण्णा आले, अण्णा आले." हे ऐकून प्रत्येकजण आपापल्या झोपडीच्या दारी लगबगीनं आला। मी तारेच्या कुंपणाकडे तटस्थ नजरेनं पाहू लागलो। अण्णा मंद मंद पावलं टाकत जवळ आले। त्यांना पाहून शेतकी कॉलेजचा नेटाकमधने पुढं धावला। फर्ग्युसनचा अजिंक्य खेळाडू रामभाऊ कुंभार सामोरा आला। इंजिनिअरिंग कॉलेजचा काळगेला वायदंडे बाहेर पडला। लॉ कॉलेजचा शिंदेही हात जोडून पुढं झाला। उंचेला जाधव हसऱ्या चेहऱ्यानं बाहेर आला। मीही त्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात मिसळलो। आम्हाला पाहून ही जणू आपलीच मुलं या भावनेने अण्णांचा चेहरा खुलला। अण्णा अंगापिंडानं तसे भरदार, आडवे उभे भरलेले, मुळात भोगलेले कष्ट, त्यामुळे त्यांच्या थोराड देहाला काटकपणा, निबरपणा आलेला। पांढरी फेक लांब दाढी, माथ्यावरचे अर्धवट गळालेले केस, सावळा रंग, अंगात जाड खादीचा लांब नेहरू सदरा, खांद्यावर घोंगडी अन आणवानी, अशी ती भव्य मूर्ती होती। त्यांना पाहताच कोणत्याही जाणत्या माणसाच्या अंतकरणात आदराची भावना निर्माण होई। सुट्टीचा दिवस। अण्णा दुपारीच आमच्या बोर्निकात आले। आम्ही विद्यार्थी त्यांच्या भोवती जमा झालो। सगळेच बहुजन समाजातील आणि मागासलेल्या वर्गातील आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्यापुढं जमा झालो। आम्ही सगळेच 18 पगड जातींचे, महार, मांग, वडार, रामोशी, कुंभार, कोष्टी, चांभार, धनगर, न्हावी, मराठा, मुसलमान, जैन अशा अनेक जाती धर्माचे। पण वसतिगृहात एका आईच्या लेकरांगत आम्ही वागत होतो। इथं आम्ही आमची जात, आमचं घरदार सर्व विसरलो होतो। विद्यार्थी ही फक्त एकच जात त्यावेळी आम्हाला माहीत होती। आमच्यावर विद्येचे संस्कार घडत होते। त्यातून आम्हाला मानवजात दिसत होती। मानवजात ही जगात एकच जात आहे अशी अण्णांची शिकवण होती। दारिद्र्यानं गांजलेल्या गोरगरिबाच्या मुलांना कुठलं विश्वविद्यालयीन शिक्षण मिळणार? बिचाऱ्यांनी आपल्या गावची शाळा पुरी करावी, पुढं पाठ्यपुस्तकांना पैसे नाहीत म्हणून नाचार आईबापांच्या संस्काराला आपले हात लावावे आणि दारातली शेरडकरडं, गुरंढोरं रानामाळ्यात हिंडवायला न्यावीत, अशात मग त्यांची शिक्षणाची वाट सुटायची। विद्यार्थी कायमचा शिक्षणाला मुकायचा। त्यातही कुणी मॅट्रिक झालाच तर भारी खर्चाचं कॉलेज शिक्षण त्याला कोण देणार? ते त्याला मिळणार तरी कसं? त्यातून मार्ग काय? हाच एक की विचार अण्णांच्या ध्यानीमनी होता। हीच त्यांच्या अंतरीची तळमळ होती। त्यातूनच पुण्याच्या या आमच्या बोर्डिंगाचा जन्म झाला होता। गाडी वाट नसली तरी पाऊल वाट का असेना अण्णांना ती दिसली आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी त्या वाटेनं नेलं। ही पाऊल वाट काचखाळग्यांची होती। वाटेत दगड गोटे होते, काटे कुठेही होते। त्यातच आमच्या घरचं दारिद्र्य, आईबापांचा नाचार, दुबळा संसार। ध्येयाची वाटचाल करत असताना पाऊल वाटेवर सगळ्या अडचणी आल्या, पण अण्णांनी दाखवलेलं ध्येय शिखर आम्हाला पुढं दिसत होतं। हृदयात आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा उसळत होती। त्या जोरावर आणि आशेवर आम्ही विद्यार्थी पुढं चाललो होतो। आमच्या त्या झोपड्या म्हणजे आजूबाजूनं तट्ट्या आणि वर पत्रा। पुणे नगरपालिकेनं प्लेगाच्या साथीत त्या उभ्या केल्या होत्या। त्या झोपड्या अण्णांनी मिळवल्या आणि युनियन बोर्डिंग असा फलक त्यावर लावला। त्या झोपड्यात राहून आम्ही सुमारे 30 कॉलेज विद्यार्थी पुढचं शिक्षण घेत होतो। आमच्या वसतिगृहाच्या टेकडीवर एक स्मारक होतं। देशाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण करण्याची काही थोर पुरुषांनी इथं शपथ घेतली होती। त्या प्रसंगाची आठवण म्हणून ते स्मारक तिथं आजही उभं आहे। झोपड्याच्या तट्ट्यातून येणाऱ्या थंडगार वाऱ्यात अंगावर घोंगडी लपेटून आम्ही अभ्यासाला बसत असू। कंदिलाच्या अंधुक उजेडात पुढं धरलेल्या पुस्तकात आमचे डोळे आणि मन मग्न होऊन जाई।
आमच्या झोपड्या ऊन पाऊस वारा खात होत्या, त्यामुळं तट्टे फाटत होते. त्यांना मोठमोठी भोकं पडत होती. अशा या झोपडीतून उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले पदवीधर सालोसाल उजळमुखानं बाहेर पडत होते. त्यातले अनेक जण आज उच्च पद विभूषित करत होते. तळागाळातून रत्न बाहेर काढण्याचं अण्णांचं पवित्र व श्रेष्ठ कार्य अखंड चालू होतं. आमच्या झोपड्यांच्या मावळतीला माती वडार, गाडी वडार, दगडफोडे वडार अशा कष्टकरी लोकांच्या पत्र्यांच्या तट्ट्या काथ्यांच्या झोपड्या होत्या. या कायमच्याच तिथं तळ देऊन होत्या. त्यात पुन्हा सालोसाल भर पडतच होती. त्या झोपड्यात दारिद्र्य कायम वस्तीला आलेलं होतं. अज्ञात व्यसनं याचीही सोबत त्या दारिद्र्याला होती. ते लोक रोज कष्ट करत होते, कसं तरी पोट भरत होते, जगत होते आणि आला दिवस घालवत होते. ते आमचे शेजारी आणि आम्ही त्यांचे शेजारी. आमच्या उगवतीला फर्ग्युसन कॉलेजच्या भव्य इमारती डोळ्यात भर घालत होत्या. त्यांच्या आसपास धनिकांचे लहान मोठे टुमदार बंगले लक्ष वेधून घेत होते. एखादी मोटरगाडी झळाळत भरकन बंगल्यात येत होती, पुन्हा बाहेर जात होती. आत उंची कपडे घातलेले गोरे गोमटे चेहरे दिसत होते. त्यांच्या जगात सुख होती, सौंदर्य होतं, संस्कृती होती. अशा परस्पर विरोधी दोन जीवनांच्या मध्ये आमचं वसतिगृह होतं. अण्णा बाहेर आराम खुर्चीवर बसले. आम्ही त्यांच्या भोवती गोळा झालो. आमच्याकडे पाहून अण्णा म्हणाले, हे बघा, इथून दिसणाऱ्या परस्पर विरोधी अशा दोन संस्कृतीच्या मधला दुवा म्हणजे आपण आहोत. हे मधलं अंतर आपल्याला तोडायचं आहे. अण्णांचं हे बोलणं आम्हाला खूपच काही शिकवून गेलं. आमच्या वसतिगृहातील प्रत्येक झोपडीत अण्णांच्या ध्येयवादाचं कोवळं रोपटं वाढू लागलं. अण्णा उन्हातानात अनवाणी उघड्या डोक्यानं वनवन हिंडून त्याला खतपाणी घालत होते. त्यावेळी त्या वयातही मी विचार करत असे, ही विद्येची गंगा गोरगरिबांच्या झोपडीत कधी जाणार, अण्णांचं समाधान कधी होणार आणि अण्णा अनवाणी पायात पायतान कधी घालणार. मी मोठ्या आशेनं या गोष्टीची वाट बघत असे. माझी अशी श्रद्धा होती आणि आत्मविश्वासही होता की आज ना उद्या अण्णांचा हा पण पुरा होईल. मग महाराष्ट्रातील दगडगोट्यातून, मातीच्या कणाकणातून, झाडाझुडपातून अण्णांच्या नावाचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि त्यांच्या कार्याचा आवाज उठेल, आवाज घुमेल. त्याबरोबर गोरगरिबांचे, दुबळ्यांचे दुवा देणारे हात उंचावतील. मोडकळीस आलेले संसार उभे राहतील. विकासाच्या बंद झालेल्या वाटा मोकळ्या होतील आणि सुकलेले चेहरे टवटवीत होतील. माझा विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे. त्यानं कष्ट केले पाहिजे, घाम गाळला पाहिजे, तो ध्येयवादीच असला पाहिजे, असं अण्णा नेहमीच म्हणत. तो त्यांचा गंभीर जिद्दीचा आवाज माझ्या कानात सतत घुमत असे. त्या दिवशी वसतिगृहात स्वयंपाक करण्याची माझी पाळी होती. 2-3 तास चुलीपुढं बसून कंबर ताटली होती. मी भाकरी करण्यात गुंग होतो. भाकरी थापत होतो. तव्यातून भाकरी काढून चुलीतल्या लाल भडक निखाऱ्यावर भाजत होतो आणि भाकरी मागं भाकरी टोपल्यात फेकत होतो. धुरानं डोळ्याला सारखं पाणी येत होतं. त्यावेळी मध्येच अण्णा स्वयंपाकघरात आले. ते उभे राहून पाहत होते, डोळे भरून बघत होते, कौतुक करत होते. मला त्यांनी डोळे पुसताना पाहिलं आणि म्हणाले, काय रे, धूर झाला? त्यांना पाहताच बसल्या जागी मी उभा राहिलो आणि डोळे पुसत बोललो, सरपण ओलं आहे अण्णा. अरे तू बस, तू तुझं काम कर. असं बोलून तिथून जाता जाता अण्णा हलकेच पुढं म्हणाले, अशी तपश्चर्या केल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही. अण्णांचा हा संदेश आजही दीपगृहासारखा माझ्या जीवनात मला मार्गदर्शन करतो, प्रकाश दाखवतो.